हेलोजन डेरिवेटिव्स मतलब बच्चों को लगता है बहुत हार्ड होगा, अपने लिए बहुत आसान है। हेलोजन डेरिवेटिव मतलब रिएक्शन है। रिएक्शन यानी कि बहुत खतरनाक हो गया, ऐसे बच्चों को लगता है, पर हमने उसे एकदम सिंपल रखा है। हेलोजन डेरिवेटिव्स की ऐसी ऐसी ट्रिक्स बताइए कि उन ट्रिक्स की मदद से कोई भी क्वेश्चन एमएसटी सीईटी का आप चुटकियों में सॉल्व करेंगे, कुछ सेकंड्स में सॉल्व करेंगे। बिल्कुल सही पहचाना आपने। आपके इस लेक्चर से 3 क्वेश्चंस एमएसटी सीईटी एग्जाम में एज इट इज आने वाले हैं। 3 मार्क आपके कंफर्म होने वाले हैं। वन शॉट में हेलोजन डेरिवेटिव्स का काम खत्म कर डाला है। अगर आपने इस 50 मिनट्स का लेक्चर देखा तो ऑर्गेनिक केमिस्ट्री की सारी रिएक्शंस हेलोजन डेरिवेटिव्स में जो है वो आप ना देखते हुए भी बोल सकेंगे, इतनी मैं गारंटी दे रहा हूँ। इतनी बढ़िया बढ़िया ट्रिक्स बताइए कि कैसे हम इजीली रिएक्शंस को याद रख सकते हैं, कैसे हम रिएक्शन कन्वर्जन के क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं, सारी चीज़ें हमने बताई है। आता बघा, आपण हेलोजन डेरिवेटिव्ह या चॅप्टरला स्टार्ट करणार आहे। मुलांना याचं वेटेज बघायचं झालं तर 2 ते 3 मार्क्स एवढं याचं वेटेज आहे, म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला प्रत्येक वर्षी बघायला मिळतात। ठीक आहे, आता याचं बघायचं झालं तर कुठून प्रश्न येणार महत्त्वाचे म्हणजे आता मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं चॅप्टर असलं म्हटल्यावर रिएक्शन तर आलीच। आता रिएक्शन वरून आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात। आता सुरुवातीला हेलोजन डेरिवेटिव्ह किंवा अल्काइल हॅलाइड म्हणजे काय ते समजून घेऊ आपण। आता आपल्याकडे RX आहे, काय RX। आता हा R जो असतो त्याला आपण अल्काइल असं म्हणतो, काय म्हणतो अल्काइल, आणि X ला काय म्हणतो आपण हलाइड असं म्हणतो। मग जेव्हा आपण हलाइड ग्रुप अल्काइलला अटॅच करतो तेव्हा हा जो संपूर्ण कंपाऊंड असतो त्यालाच आपण हेलोजन डेरिवेटिव्ह असं म्हणत असतो। काय म्हणत असतो याला आपण हेलोजन डेरिवेटिव्ह असं म्हणत असतो। ही झाली त्याची थोडी कन्सेप्ट। आता हेलोजन डेरिवेटिव्ह जो असतो त्याचे मुख्य आपल्याला 2 प्रकारे आपण त्याचे क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करत असतो। कुठले असतात सर ते त्याच्या स्केलेटनच्या बेसिसवर, त्याच्या कशाच्या बेसिसवर सर स्केलेटनच्या बेसिसवर, आणि त्याला अटॅच्ड असणाऱ्या हेलोजनची संख्यावर आपण त्याचे 2 प्रकारे क्लासिफिकेशन करतो। आता मुलांना समजून घ्या। आता आपल्याकडे RX आहे, आपल्याकडे काय आहे RX, त्याच्यानंतर आपल्याकडे RCH2 डबल बॉन्ड CHX आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे RC ट्रिपल बॉन्ड CX आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ARX, त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे सर ARX। मला याच्यामध्ये काय सांगायचं आहे तुम्हाला, जर का तुम्ही पहिला कंपाऊंड बघितला तर पहिल्या कंपाऊंडमध्ये अल्काइल ग्रुपला अटॅच्ड आहे तो सिंगल बॉन्डेड असणारा ग्रुप आहे, म्हणून त्याला म्हणतो मी हॅलो अल्केन। काय म्हणतो त्याला हॅलो अल्केन। आता इथं किती बॉन्ड असलेल्याला अटॅच्ड आहे हेलोजन 2, मग त्याला काय म्हणणार आहे हॅलो अल्कीन। आता इथं किती ग्रुपला अटॅच्ड असणाऱ्याला अटॅच्ड आहे हॅलो अल्काइन, आणि याला काय म्हणणार आहे मुलांना अरिन ग्रुपला अटॅच्ड आहे म्हणून हॅलो अरिन्स असं आपण त्याला म्हणणार आहे। ठीक आहे सर, आता लक्ष द्या, जेव्हा 2 हेलोजन ग्रुप अटॅच्ड असणार तेव्हा त्याला आपण डाय हेलोजन डेरिवेटिव्ह म्हणणार। काय म्हणणार आहे डाय हेलोजन डेरिवेटिव्ह। जेव्हा सिंगल ग्रुप अटॅच्ड असणार तेव्हा त्याला म्हणणार आपण मोनो हेलोजन डेरिवेटिव्ह। 3 असणार तेव्हा ट्राय हेलोजन डेरिवेटिव्ह, आणि 4 असणार तेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त असणार तेव्हा त्याला पॉली हेलोजन डेरिवेटिव्ह असं म्हणणार आहे। क्लिअर इथपर्यंत सर्वांना? व्हेरी गुड। नाव नेक्स्ट। आता महत्त्वाचा प्रश्न बघायचा झाला तर एक असतो अलायलिक हलाइड, एक कुठला हलाइड असतो अलायलिक हलाइड, आणि दुसरा असतो विनायलिक हलाइड। दुसरा कुठला असतो विनायलिक हलाइड। सर नेमकं काय आहे अलायलिक हलाइड म्हणजे काय आणि विनायलिक हलाइड म्हणजे नेमकं काय आहे ते व्यवस्थित सांगा। प्रश्न विचारला जातो की आयडेंटिफाय अलायलिक अँड विनायलिक हलाइड। आता इथं व्यवस्थित बघा, इथं CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X आपल्याला बघायला मिळतो। मुलांना आता इथं बघायचं झालं तर हा X म्हणजे हेलोजन आहे, हा X म्हणजे काय हेलोजन। आता हा जो X आहे तो जो अटॅच्ड असणार आहे तो C डबल बॉन्ड Cच्या पुढच्या कार्बनला अटॅच्ड आहे का त्यालाच अटॅच्ड येतो? या कार्बन डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनला जेव्हा हेलोजन अटॅच्ड असतो तेव्हा त्या हलाइडला आपण कुठला म्हणतो
अलायलिक हॅलाइड असं म्हणतो. आणि ज्या वेळेस CH2 डबल बॉन्ड CH ला या डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला डायरेक्टली हॅलोजन ग्रुप अटॅच असतो त्यावेळेस आपण त्याला कुठला हॅलाइड म्हणतो? विनायलिक हॅलाइड. आणि ज्या वेळेस मुलांनो बेन्झीन रिंगला हॅलोजन अटॅच असणार आहे तेव्हा त्याला म्हणणार आहे आपण बेन्झायलिक हॅलाइड. तेव्हा त्याला काय म्हणणार आपण? बेन्झायलिक हॅलाइड. सर एक्झाम्पल द्या. ठीक आहे, ही बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगच्या पुढच्या कार्बनला ज्यावेळेस हॅलोजन ग्रुप अटॅच असणार आहे तेव्हा त्याला म्हणणार आहे मुलांना आपण बेन्झायलिक हॅलाइड. काही डाऊट इथपर्यंत? व्हेरी गुड. नाव नेक्स्ट. आता मी तुम्हाला हॅलो अल्काइन सांगितलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला हॅलो अरिन देखील सांगितलं. आता मुलांनो नॉमेनक्लेचर बघायचं. आता नॉमेनक्लेचरमध्ये मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स. आता क्वेश्चन कसे विचारले जातील तुला सिम्पल आयडेंटिफाय करायला येणार की याला काय म्हणणार तू, अलायलिक म्हणणार का विनायलिक. तर तुला बघायचं आहे की C डबल बॉन्ड Cच्या बाजूला आहे म्हणजे काय असणार आहे तो विनायलिक. C डबल बॉन्ड Cच्या बाजूच्या कार्बनला हॅलोजन आहे तेव्हा तू काय म्हणणार आहे त्याला? अलायलिक. अलायलिक. आणि ज्यावेळेस बेन्झीनच्या पुढच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तेव्हा तू त्याला काय म्हणणार आहे? बेन्झायलिक हॅलाइड असं म्हणणार आहे तू. ठीक आहे सर, गोष्ट आम्हाला इथपर्यंत क्लिअर झाली असणार. आता नॉमेनक्लेचरमध्ये मी 1-2 एक्झाम्पल सांगतो आणि आपण पुढे जाऊ. ठीक आहे, आता हे एक एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला आणि अजून एक जरा कठीण एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, दोन्ही एक्झाम्पल दिसतात मुलांना सर्वांना? ठीक आहे. आता याचा आपण सुरुवातीला कॉमन नेम बघणार. काय बघणार आहे? कॉमन नेम. आणि सेकंड नेम कुठला बघणार आहे आपण? आययुपीएसी नेम. याचं कॉमन नेमचं तुम्हाला एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचं मुलांनो, अल्काइल हॅलाइड. कुठला फॉर्मॅट लक्षात ठेवायचं तुम्हाला? आणि आययुपीएसीचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला हॅलो अल्केन. काय लक्षात ठेवायचं आहे? हॅलो अल्केन. आता इथं बघा पहिला नियम काय आहे? लॉंगेस्ट कार्बन चेन आपण सिलेक्ट केली. किती कार्बनचे? 2. मग अल्काइलच्या जागेवर काय येणार मुलांनो? अल्काइल किती कार्बनचा आहे? 2चा आहे म्हणून इथाइल लिहिलं ना मी. कॉमन नेम लिहायचे तर अल्काइलच्या जागेवर इथाइल लिहिलं. आणि BRI म्हटल्यावर मी काय लिहिणार आहे हॅलाइडच्या जागेवर? ब्रोमाइड. म्हणजे इथाइल ब्रोमाइड हे काय झालं त्याचं कॉमन नेम झालं. आता आययुपीएसी हॅलोच्या जागेवर काय लिहिणार आपण? ब्रोमो लिहिणार. आणि अल्केनच्या जागेवर काय लिहिणार आहे आपण? इथेन लिहिणार. हे झालं त्याचं आययुपीएसी नेम. नाव नेक्स्ट. आता तुम्ही जर काही इथं व्यवस्थित बघितलं मुलांनो तर हा जो इथं संपूर्ण एक कंपाऊंड दिसतोय तुम्हाला किती कार्बनचा दिसतोय तुम्हाला? 4 दिसतोय बरोबर. आता इथं जर का तुम्ही हा एक कार्बन बघितला तर याला 2 सेम ग्रुप अटॅच्ड आहे का नाही? अशी कंडिशन जेव्हा येते तेव्हा तुम्हाला प्रेफिक्स आयसो यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? आयसो. आता अल्काइलच्या जागेवर 4 कार्बन आहे मग काय टाकणार तुम्ही? आणि हॅलाइडच्या जागेवर काय टाकणार तुम्ही? म्हणजे याचं नाव काय झालं? आयसोब्युटाइल ब्रोमाइड. ठीक आहे. आता सर इथं आम्ही कशा पद्धतीने करायचं मुलांना सांगतोय. सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगतोय. आता आपण इकडं काय केलं? आता आययुपीएसी नेम द्यायचं आहे म्हटल्यावर मी पहिले तर लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली बरोबर आहे. आता मी नामकरण करणार. इकडनं 1, 2, 3 असं मी त्याला नाव दिलं. आता पहिल्या कार्बनला ब्रोमिन ग्रुप अटॅच्ड आहे म्हटल्यावर मी काय म्हटलं? 1 ब्रोमो. दुसऱ्याला मिथाइल ग्रुप अटॅच्ड आहे. मग मी काय लिहिणार? 2 मिथाइल. आणि पॅरेंट चेन किंवा लॉंगेस्ट कार्बन चेन 3 कार्बनची मग मी काय लिहिणार? प्रोपेन. ठीक आहे. म्हणजे याचं संपूर्ण नाव काय झालं सर? 1 ब्रोमो 2 मिथाइल. क्लिअर झालं मुलांनो? ठीक आहे. मोर दॅन इनफ. आता नेक्स्ट मुलांनो, आता हा जो आमचा अल्काइल हॅलाइड असतो ना सर, हा अल्काइल हॅलाइड जो असतो तो पोलार कंपाऊंड असतो. तो कुठला कंपाऊंड असतो? म्हणजे त्याच्यामध्ये चार्जेस बघायला मिळतात का आपल्याला? मिळणार. ठीक आहे.
आता हा पाण्यामध्ये सोल्युबल नसतो. आता सोल्युबल आणि अनसोल्युबल याला एक नवीन वर्ड आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इमिसिबल. कुठला वर्ड आहे मुलांना तो? इमिसिबल. इमिसिबल म्हणजे काय? अनसोल्युबल. मिसिबल म्हणजे सोल्युबल, इमिसिबल म्हणजे अनसोल्युबल. म्हणजे हा वॉटरमध्ये काय असणार आहे मुलांनो? डिझॉल्व होणार आहे का नाही होणार आहे? नाही होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता मी अल्काईल आणि हलाईट घेतला बरोबर. आता आर हलाईट कोणता असणार? ग्रुप 17. ठीक आहे सर. आता लक्ष द्या. आता मुलांना आपल्याला नेक्स्ट जी ऑर्डर बघायची ती बॉन्ड लेनची ऑर्डर बघायची. कुठली ऑर्डर बघायची? आता तुम्हीच मला सांगा, वरून खाली जाताना यांच्यामधलं डिस्टन्स वाढणार का कमी होणार आहे? वाढणार. मग बॉन्ड लेंथ पण काय होणार आहे? बॉन्ड लेंथ वाढणार. मग सर्वात जास्त कसली असणार? आर आहे. त्याच्यापेक्षा कमी कसली असणार? आर बी आर. त्याच्यापेक्षा कमी आर सी एल. सर्वात कमी आर एफ. कळालं सर्वांना? ठीक आहे. आता बॉन्ड स्ट्रेंथ बघा सर. जर का बॉन्ड लेंथ वाढली तर त्या बॉन्डला तोडण्याची शक्ती जी असते ना ती कमी होते वरून खाली जाताना. अनेक पुस्तकांमध्ये असं मिस्टेक केली आहे. बॉन्ड स्ट्रेंथ वरून खाली जाताना काय होणार आहे? मग सर्वात जास्त कसली असणार आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. व्हेरी व्हेरी गुड. गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? ठीक आहे. आता बॉइलिंग पॉईंट. आता अनेक वेळेस बॉइलिंग पॉईंटचा उल्लेख येणार आहे. आता बॉइलिंग पॉईंटमध्ये सरांचं फक्त तुम्हाला एकच ब्रह्मास्त्र लक्षात ठेवायचं. माझ्यासोबत रिपीट करा मुलांनो. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू molecular mass and inversely proportional to branching. व्हेरी गुड. लक्षात आलं सर्वांना? म्हणजे मला काय सांगायचं आहे, ज्यावेळेस मॉलिक्युलर मास वाढणार तर बॉइलिंग पॉईंट पण काय होणार आहे सर? ब्रांचिंग वाढणार तर बॉइलिंग पॉईंट काय होणार सर? कमी होणार. गोष्ट कळाली सर्वांना? आता आपल्याकडे काय आर एफ आहे, आपल्याकडे काय आर सी एल आहे, आपल्याकडे आर बी आर आहे आणि आपल्याकडे आर आहे. मग मला सांगा, वरून खाली जाताना मॉलिक्युलर मास वाढतं का कमी होतं? मग बॉइलिंग पॉईंट पण काय होणार आहे मुलांनो? मग सर्वात जास्त कसला असणार? गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? हां बोल. ठीक. आता नाव नेक्स्ट. आता मुलांना आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कुठली रिॲक्शन बघायची आपल्याला? न्यूक्लिओफिलिक. हां बोल. ते चॅप्टर नंबर 6 नंतर व्हिडिओ अपलोड झाला. हां ते आज किंवा उद्या करूया आपण. फार ओव्हरलोडिंग होतं आहे ना सध्या. उद्या करतो कुठल्याही परिस्थितीत, काय काळजी नको. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कुठली रिॲक्शन बघायची मुलांना आपल्याला? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता जसं सांगतोय ना तसं लक्षात ठेवा. आपल्याला ते SN1 आणि SN2 लक्षात ठेवायचे आहे सर. कसं काय ठेवायचं आहे? एक मी तुम्हाला एक जनरल रिॲक्शन सांगतो. आपल्याकडे न्यूक्लिओफाईल आहे. आपल्याकडे काय आहे? न्यूक्लिओफाईल. न्यूक्लियस लविंग स्पेसिस आहे. ठीक आहे ना? मग न्यूक्लियस हवा आहे त्याच्याकडे कुठला चार्ज असणार आहे? मग निगेटिव्ह असणार आहे. आता हा जो आहे तो अल्काईल हॅलाइडवर अटॅक करतोय. कोणावर अटॅक करतोय तो? आता मला सांगा, हॅलोजन इज मोर निगेटिव्ह. मग त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार. कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता याला न्यूक्लियस हवा आहे, पॉझिटिव्ह चार्ज हवा आहे का निगेटिव्ह चार्ज हवा आहे? तुम्हीच सांगा. अरे न्यूक्लिओफाईल आहे तो. व्यवस्थित थोडं डोकं लावून उत्तर द्यायचं ना. न्यूक्लिओफाईल आहे तो. न्यूक्लियस हवा आहे. न्यूक्लियसवर चार्ज निगेटिव्ह असतो का? पॉझिटिव्ह चार्ज हवा आहे त्याला. मग निगेटिव्ह नको आहे. मग तो सांगणार की निगेटिव्ह तुझा आता बाहेर. मग त्याने कोणाला बाहेर काढलं? एक्सला त्याने बाहेर काढला. आणि त्याच्या जागेवर कोण अटॅच झाला?
NU. मग आता इथं एखाद्या गोष्टीच्या जागेवर दुसरी गोष्ट येऊन सबस्टिट्यूट होते, त्याची जागा ती घेते आणि ती गोष्ट आहे न्यूक्लिओफाईल. म्हणून या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कळालं सर्वांना? ठीक आहे. आता मी काय काय सांगतोय समजून घ्या. SN2 मेकॅनिझम आहे. कुठलं मेकॅनिझम आहे? SN2 मेकॅनिझम म्हणजे काय आहे सर? मुलांना इथं 2 दिसतंय. 2 म्हणजे असणार आहे बायमॉलिक्युलर. 2 म्हणजे काय असणार आहे? N म्हणजे असणार आहे न्यूक्लिओफिलिक. N म्हणजे काय असणार आहे? आणि S म्हणजे असणार आहे सबस्टिट्यूशन. S म्हणजे काय असणार आहे? म्हणजे SN2चा फुल फॉर्म काय असतो संपूर्ण? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे. नाव नेक्स्ट कुठली मेकॅनिझम आहे आपल्याकडे? SN1 मेकॅनिझम. 1चा अर्थ काय असणार आहे? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता समजून घ्यायचे सर्व गोष्ट कशा पद्धतीने प्रश्न येणार आहे ते मी सांगतो सर. आता मी काय केलं मुलांनो, मी घेतलाय मिथाइल ब्रोमाइड. मी काय घेतलाय? मिथाइल ब्रोमाइड आपण घेतलेला आहे, ज्याचा फॉर्म्युला असणार आहे मुलांनो CH3Br. CH3 काय असणार आहे? Br. आता याची रिएक्शन मी काय केलं मुलांनो, OH मायनस आला. कोण आला मुलांनो याच्या कॉन्टॅक्टमध्ये? OH मायनस. ज्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? OH वर चार्ज पॉझिटिव्ह आहे का कृष्णा? निगेटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह का उत्तर देतोय? जरा व्यवस्थित ना. काय बोललास तू? तुला माहिती आहे का नाही माहिती आहे? निगेटिव्ह बोललो ना. आता काय होणार आहे की हा जो Br असणार आहे तो या पद्धतीने इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि हा बॉन्ड इकडनं ब्रेक होऊन Br वर कुठला चार्ज जाणार आहे? मग निगेटिव्ह चार्ज जाणार आणि OH जो असणार तो इथं जाऊन अटॅच्ड होणार. म्हणजे इथं काय तयार होणार? हा C, हा H ॲज इट इज, हा दुसरा H ॲज इट इज, हा तिसरा H पण ॲज इट इज आणि हा जो चौथा जो असणार आहे तो असणार आहे OH आणि त्याला म्हणणार आहे आपण, याचं नाव काय झालं मग? मिथाइल अल्कोहोल. आता ही जी रिएक्शन होती मुलांनो ती होती आपली SN2 मेकॅनिझम. आता SN1 मेकॅनिझम काय असणार समजून घ्यायचं. आता मी या केसमध्ये काय केले, मी टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतला. काय घेतला मी? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे काय सर, इथं CH3 आहे, इथं पण CH3 असणार, इथं पण CH3 असणार. मुलांनो आता इथं काय होणार आहे समजून घ्या व्यवस्थित. आता ही जी आपली SN1 मेकॅनिझम असणार आहे ती 2 स्टेप मेकॅनिझम असते मुलांनो. किती स्टेप असते ती? 2 स्टेप मेकॅनिझम असतं. आता समजून घ्या कसं होणार आहे. सर काय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? आता बघा पहिली स्टेप होते, पहिली जी स्टेप असते ती स्लो स्टेप असते. पहिली स्टेप कुठली असते? स्लो स्टेप. आता या स्लो स्टेपमध्ये काय होतं की हा जो CBr बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि इकडे एक इलेक्ट्रॉन जातो आणि इकडे एक इलेक्ट्रॉन जातो. ठीक आहे सर. म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला? हा C ॲज इट इज ठेवला, याच्यावर CH3, इकडे CH3 ॲज इट इज, खाली CH3 ॲज इट इज सर. आता याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज कारण की Br तर सर्व इलेक्ट्रॉन्स घेऊन गेला सर. Brवर आला आमचा निगेटिव्ह चार्ज. ही पहिली स्टेप झाली सर. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार? दुसऱ्या स्टेपमध्ये हा जो टर्शरी ब्युटाइल कार्बोकटायन असणार आहे तो खाली लिहिला मी CH3, इथं पण CH3 लिहिला, इथं पण मी CH3 लिहिला. आता फायनली जो न्यूक्लिओफाईल असणार आहे आपला OH मायनस तो दुसऱ्या स्टेपमध्ये याच्यावर अटॅक करणार आहे आणि याच्यावर अटॅक करून काय होणार आहे की हा CH3 ॲज इट इज, हा CH3 पण ॲज इट इज, हा CH3 पण ॲज इट इज आणि इथं कोणी अटॅक केला? OHने. आता याचं नाव काय असणार आहे मुलांनो? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. काय असणार याचं नाव? अल्कोहोल. आणि याचं नाव काय असणार आहे मुलांनो? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय असणार आहे?
टर्शरी ब्यूटाइल ब्रोमाइड. मग अनेक वेळेस विचारलं जातं, एक प्रश्न विचारला जातो की अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड फॉलोज विच मेकॅनिझम. मग उत्तर काय देणार तुम्ही? SN1. SN1. अँड अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड फॉलोज विच मेकॅनिझम. उत्तर काय देणार तुम्ही? SN2. SN2 मेकॅनिझम. गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? ठीक आहे. आता नेक्स्ट, आता मी काही दोन्हींमधले काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय जे की प्रश्न विचारले जातात, मी ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, SN2A इथं वर 2 दिसतोय आणि ते 1 दिसतोय, म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर झाली का सेकंड ऑर्डर झाली? सेकंड ऑर्डर. ही कुठली ऑर्डर झाली? फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर. मी ऑलरेडी डिस्कस केलं. याला बायमॉलिक्युलर म्हणणार का युनिमॉलिक्युलर? बायमॉलिक्युलर. याला काय म्हणणार? युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणणार. ही 2 स्टेप असणार ना सर, इथं 2 दिसतोय म्हणून? 1 स्टेप. व्हेरी गुड. आणि ही 1 दिसतंय म्हटल्यावर 1 स्टेप लिहिणार आहे का आम्ही? 2 स्टेप. 2 स्टेप लिहिणार आहे सर. आता लक्ष द्या. आता इथं मुलांनो SN2 मध्ये फक्त मागूनच अटॅक होतो, बॅक साईड अटॅक होतो फक्त. कुठला अटॅक होतो सर? म्हणजे काय? आता बघ, SN2 मध्ये असा पुढून OH आला का फक्त मागून आला? मागून आला ना तो. पुढून कुठून आला तो? मागून आला. मग फक्त मागून अटॅक होतो इथं. आता इथं बघायचं झालं तर कुठून होणार? इथून पुढून पण होऊ शकतो, मागून पण होऊ शकतो SN1 मध्ये. म्हणजे बॅक साईड ॲज वेल ॲज फ्रंट साईडने अटॅक होणार आहे. गोष्ट क्लिअर? हो सर. नेक्स्ट, आता नेक्स्ट बघायचं झालं तर आता आपण डायरेक्टली एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो. SN2A कोण आहे? SN2. 321 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? 321. 321 नका लक्षात ठेवा. SN2 मध्ये 123 लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? 123. आणि इथं 321. इथं काय लक्षात ठेवणार आहे? 321. 321. आता काय करायचं आहे, याच्या अगोदर फक्त तुम्हाला CH3X लिहायचं आहे. काय लिहायचं आहे मुलांनो? CH3X. आणि इथं शेवटी काय लिहायचं आहे तुम्हाला? CH3X लिहायचं आहे. मला काय सांगायचं आहे ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. अल्काइल हॅलाइड आहे काय आपल्याकडे? अल्काइल हॅलाइड. आता जो आपला मिथाइल हॅलाइड असतो तो SN2 मेकॅनिझम एकदम जलद गतीने देतो, म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त असणार. त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी अल्काइल हॅलाइड, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्काइल हॅलाइड असणार आहे, आणि सर्वात कमी टर्चरी अल्काइल हॅलाइड असणार आहे. ही ऑर्डर कळाली सर्वांना? महत्त्वाची ऑर्डर हा प्रश्न विचारला जातो. आता इथं काय असणार सर? टर्चरी अल्काइल हॅलाइड SN1 सर्वात फास्ट दाखवणार, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी, प्रायमरी आणि सर्वात कमी मिथाइल हॅलाइड. गोष्ट क्लिअर मुलांनो? मुलांना आता आपल्याला अल्काइल हॅलाइडची प्रिपरेशन बघायची. अल्काइल हॅलाइडची काय बघायची आपल्याला? प्रिपरेशन. म्हणजे काय सर? आपल्याला RXची निर्मिती करायची. आपण कशी कशी निर्मिती करू शकतो? आता बघा मुलांना, एक असतो लुकास रिएजंट. आता लुकास रिएजंटचा प्रश्न फिक्स असतो. हां, इथं लुकास रिएजंटचा फॉर्म्युला सांगा असा प्रश्न येतो अनेक वेळेस. मग तेव्हा तुम्ही सांगायचं की कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 जो असतो त्याला आम्ही लुकास रिएजंट असं म्हणतो. ठीक आहे सर, एवढं आम्हाला कळालं. मग आता बघा, ज्यावेळेस आपण मुलांनो C2H5OH घेतो, इथेनॉल घेतो, आणि ज्यावेळेस आपण लुकास रिएजंट घेतो, लुकास रिएजंटचा फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 घेतो सर, त्यावेळेस होतं असं की हा Cl ग्रुप OHच्या जागेवर सबस्टिट्यूट होतो, आणि इथं आम्हाला C2H5Cl जो की एक इथाइल क्लोराईड आहे आम्हाला अल्काइल हॅलाइड मिळतो सर. पहिली प्रिपरेशन आम्हाला कळाली. नाव नेक्स्ट मुलांनो, सेकंड गोष्ट, मी पुन्हा काय केलं, मी C2H5OH घेतला, याची रिएक्शन HBr सोबत केली. मुलांनो इथं H आणि OH पाणी बाहेर पडलं, OHच्या जागेवर Br अटॅच झाला, म्हणजे इथं मला C2H5Br बघायला मिळाला. नाव नेक्स्ट थर्ड रिएक्शन. थर्ड रिएक्शनमध्ये मी पुन्हा C2H5OH घेतला सर, इथाइल अल्कोहोल घेतला. इथं मी HI सोबत रिॲक्शन केली, हा H आणि OH बाहेर वॉटर पडलं, आणि इथं मला C2H5I तयार होताना बघायला मिळाला. नाव नेक्स्ट मुलांनो, मी काय केलं, पुन्हा मी C2H5OH घेतला, मी याची रिॲक्शन फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत केली. बघतो तर काय, OH रिमूव्ह झाला, OHच्या जागेवर X अटॅच झाला, म्हणजे C2H5X मला बघायला मिळाला. आता मी काय केलं,
C2H5OH घेतला पुन्हा, या C2H5OHची रिॲक्शन मी फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत केली, OH रिमूव्ह झाला, OHच्या जागेवर Cl ग्रुप अटॅच झाला मुलांनो, आणि मला C2H5Cl हा कंपाऊंड बघायला मिळाला. आता नेक्स्ट सर्वात महत्त्वाची रिॲक्शन आहे, अत्यंत महत्त्वाची आणि विचारली गेली एकदा पेपरामध्ये. आता ज्यावेळेस आपण C2H5OHची रिॲक्शन ही थायोनिल क्लोराईड सोबत करणार आहे, SOCl2 जो असतो त्याला आपण थायोनिल क्लोराईड असं म्हणतो, आणि ही सर्वात महत्त्वाची रिॲक्शन आहे, ही आहे मोस्ट प्रेफर्ड रिॲक्शन. अरे कुठली रिॲक्शन आहे? मोस्ट प्रेफर्ड रिॲक्शन. हा प्रश्न CETला आला आहे. मग तेव्हा मला काय मिळणार आहे? C2H5Cl. काय मिळणार आहे मला? C2H5Cl. ठीक आहे. आता मी 2 नेमिंग रिॲक्शन सांगतोय, त्या व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता एक ट्रिक असते मुलांनो, फिंकल नाही, आपणच सांगितली ती, तुम्हाला माहिती असणार अनेक विद्यार्थ्यांनी जे मागचा आपले व्हिडिओ बघत आले. फिंकल नाही स्वर्ग में फ्लाय, फिंकल नाही स्वर्ग में फ्लाय, ही आपली एक ट्रिक आहे. आता फिंकल म्हणजे काय असणार आहे सर? फिंकल म्हणजे असणार आहे फिंकल-स्टेन रिॲक्शन. फिंकल म्हणजे असणार आहे सर फिंकल-स्टेन रिॲक्शन. स्वर्ग म्हणजे असणार आहे सर स्वार्ट्स रिॲक्शन. स्वर्ग म्हणजे काय असणार आहे मुलांनो? स्वार्ट्स रिॲक्शन. आता मी काय करतोय की मी या केसमध्ये C2H5Cl घेतला, इथं पण मी काय केलं? C2H5Cl घेतला. ओके. आता नाही इथं आहे आणि इथं फ्लाई आहे. आता इथं नाही आहे सर, नाही आहे म्हटल्यावर काय असणार आहे? इथं NaI असणार, नाहीचा अर्थ. आणि फ्लाई म्हणजे असणार आहे AgF. फ्लाई म्हणजे काय असणार आहे? AgF. आता ही जी रिॲक्शन आहे फिंकल, ती ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे सर. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे ती? ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. आता काय होणार आहे समजून घ्यायचे. आता हा जो Na असणार आहे हा Cl सोबत रिॲक्ट होणार आणि बाहेर काय पडणार आहे सर? NaCl. आणि हा C2H5 सोबत जॉईंट कोण होणार आहे? I जॉईंट होणार. ठीक आहे. आता हा Ag कोणासोबत कंबाईन होणार? Cl सोबत. आणि राहिलेलं काय तयार होणार आहे माझ्याकडे? C2H5F. म्हणजे असा प्रश्न विचारला जातो की अल्काइल फ्लोराईडची निर्मिती कुठे होते? कुठली रिॲक्शन असते ती? स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शन. ठीक आहे. आणि अल्काइल आयोडाईडची निर्मिती कुठे होते मुलांनो? फिंकल-स्टेन रिॲक्शनमध्ये होते. आता काही महत्त्वाच्या गोष्टी मी अजून सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थित. आता मी काय केलं आहे, काही महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घेऊ आपण. आता ज्यावेळेस तुम्हाला C2H5X दिसतोय, याचं आपण हायड्रोलिसिस केलं. याचं काय केलं आपण? हायड्रोलिसिस ॲक्वियस KOHच्या प्रेझेन्समध्ये. तेव्हा तुम्हाला काय करायचं मुलांनो? X आणि K यांना कंबाईन करायचं आहे, बाहेर KX पडणार आहे आणि OH Xच्या जागेवर जाऊन बसणार आहे. म्हणजे C2H5OH आपल्याला इथं निर्माण होताना बघायला मिळणार आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट सेकंड केसमध्ये काय करायचे तुम्हाला? NaOCH3 सोबत रिॲक्शन करायची. याच्यामध्ये होणार असं आहे मुलांनो, हा जो OCH3 असणार आहे हा Na असणार आहे तो X सोबत कंबाईन होणार आहे. बाकी सर्व राहिलेले लिहा C2H5OCH3. अशा पद्धतीने मला इथाइल मिथाइल इथर बघायला मिळणार. नेक्स्ट रिॲक्शन, जेव्हा मी याची रिॲक्शन AgOCO C2H5 सोबत करणार आहे तेव्हा सेम गोष्ट होणार आहे. सेम काय होणार सर? हा Ag म्हणणार Xला, चला आपण कंबाईन करू. AgX कंबाईन झाला. C2H5O C डबल बॉन्ड O C2H5 मला बघायला मिळाला, जो की आहे इस्टर RCOOR. आणि याचं नाव असतं मुलांनो इथाइल प्रोपॅनोएट. काय असतं याचं नाव? प्रोपॅनोएट. ठीक आहे. आता याची रिॲक्शन मी पुन्हा अमोनियासोबत केली, अल्कोहोलिक अमोनियासोबत केली. आता झालं काय? अमोनियाला आपण असं लिहू शकतो NH2H लिहू शकतो सर. मग आता झालं काय? हा H म्हटलं ह्या Xला, चला आपण कंबाईन करू. मग बाहेर काय पडलं? HX. आणि या C2H5ला कोण जॉईन झाला? NH2. याचं नाव असणार आहे मुलांनो इथेनामाइन. ठीक आहे. नाव नेक्स्ट. इथपर्यंत क्लिअर मुलांनो? ठीक आहे. आता पुढे बघा.
पुढे पण तेच आहे. आता मी फक्त खाली नवीन लिहितोय, आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला. आता 2 रिएक्शन सांगतोय, महत्त्वाच्या रिएक्शन एकदम. आता आपण इथं अल्कोहोलिक KCN घेतला. काय घेतले आपण? अल्कोहोलिक. आणि इथं अल्कोहोलिक AgCN घेतला. अल्कोहोलिक काय घेतलंय? अत्यंत. आणि माझ्या एका विद्यार्थ्याने इथं एक चुकी केली होती, ती चुकी तुम्ही बिलकुल नाही करून यायच्या. आता AgCN जो असणार आहे, AgCN आहे म्हटल्यावर तुम्हाला NC जॉईन करायचा असतो. काय जॉईन करायचा असतो? NC. ही ट्रिक लक्षात ठेवा. मग C2H5CN तयार होणार का C2H5NC तयार होणार? C2H5NC. आणि इथं काय तयार होणार? C2H5CN. याचं नाव असणार आहे मुलांनो इथेन नायट्राइल. काय असणार आहे याचं नाव? इथेन नायट्राइल. आणि याचं नाव असणार आहे, कालच आपण त्याच्यासाठीच फंक्शनल रूप सांगितले होते, इथाइल आयसोसायनाइड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आठवायचे. नेक्स्ट. आता तसंच समजून घ्या. आपण काय केलं? मी आणि 2 रिएक्शन सांगतोय, समजून घ्या व्यवस्थित. एक आहे KNO2. एक काय आहे रे? आणि एक आहे AgNO2. एक कोण आहे? आता इथे AgNO2 मध्ये लक्षात ठेवा ONO जॉईन होतो. कोण जॉईन होतो? ONO लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? ठीक आहे. मग आता X ला काढा, ONO जॉईन करा. व्हेरी गुड. आता इथं डायरेक्टली काय जॉईन करणार तुम्ही? सर याचं नाव काय असणार? नाव व्यवस्थित सांगा. ओके. याचं नाव असणार आहे नायट्रो इथेन. काय असणार याचं नाव? आणि याचं नाव असणार आहे इथाइल नायट्राइट. याचं नाव काय असणार आहे? नायट्राइट. अरे कळतंय का? हां पुढे. आता C2H5 आपण X घेतला आहे. याची रिएक्शन आपण अल्कोहोलिक KOH सोबत केली. कोणासोबत केली? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH दिसला आणि C2H5X दिसला, काही सुद्धा नका करू. इथं 2 कार्बन आहे ना, 2 कार्बनचा अल्किन बनवून मोकळं व्हा. केला? बनवला तुम्ही अल्किन? अल्कोहोलिक KOH दिसला आणि फक्त अल्काइल हॅलाइड दिसला, तर इथं जेवढे कार्बन तेवढ्याच अल्काइन बनवून मोकळं व्हायचं. अल्किन. नाव नेक्स्ट. आता बघा R आहे माझ्याकडे, RX आहे माझ्याकडे. काय आहे? याची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत केली. मला काय मिळाला? याचं नाव असतं अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. काय असतं? ज्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट. आता लक्ष द्या. आता RX घेतला आपण. काय घेतलं आहे? अत्यंत महत्त्वाची रिएक्शन आहे मुलांना, समजून घ्यायची. आता RX दिसला, सोडियम दिसला आणि ड्राय इथर. सोडियम आणि काय दिसलं आहे? आता इथं R आहे ना, फक्त RR रिपीट करायचं आहे. काय रिपीट करायचं आहे? म्हणजे निर्मिती कसली झाली? अल्केन. सर एक्झाम्पल सांगा मुलांना. या रिएक्शनला म्हटलं जातं वुड्स रिएक्शन. कुठली म्हटलं जातं? आता इमॅजिन करा माझ्याकडे आहे ना, एक्झाम्पल घेतो आहे मी, समजून घ्या. C2H5Br आहे. काय? याची रिएक्शन सोडियम सोबत केली. कोणासोबत केली? आणि ड्राय इथर बघायला मिळतोय. किती इथर बघायला मिळतं मला? सॉरी, कुठला इथर बघायला मिळतोय? ड्राय इथर. इथं किती कार्बन आहे? 2च्या दुप्पट असणारा अल्केन लिहून मोकळं व्हायचं आहे. काल संपलं. प्रिपरेशन अँड केमिकल प्रॉपर्टीज. प्रिपरेशन अँड केमिकल प्रॉपर्टीज आपण मागच्या लेक्चरला कोणासाठी बघितलं होतं? अल्काइल हॅलाइडसाठी. आता आपल्याला बघायचं आहे ते अराइल हॅलाइडसाठी. सर अराइल हॅलाइड म्हणजे काय? की असे हॅलाइड्स ज्यांच्यामध्ये आपल्याला ॲरोमॅटिक रिंग्स आपल्याला बघायला मिळते.
तुम्ही याला अराईल हॅलाइड्स म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही ॲलो अरिन्स असं म्हणू शकता. आता यांची आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज आणि प्रिपरेशन बघायचे आहे. सर कसं करणार आम्ही, एकदम सोप्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायचे, सर्व गोष्टी कळणार आहे. आता मी काय केलं, मी बेन्झीनची रिंग घेतली. आता बेन्झीनची रिंग आम्हा सर्वांना माहिती आहे ही असते. आता बेन्झीनची रिएक्शन आपण सुरुवातीला कोणासोबत केली, ब्रोमेनसोबत केली, म्हणजे Br2 सोबत केली. सेकंड केसमध्ये आपण काय केली, Fe सोबत केली आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये FeCl3 टाकला. ठीक आहे. नाव थर्ड केसमध्ये आपण काय केलं, थर्ड केसमध्ये आपण I2 घेतला आणि I2 घेऊन त्याच्यामध्ये आपण HNO3 किंवा HiO4 हे रिएजंट वापरले. आता होणार काय, जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं आहे. फक्त इकडनं Br बाहेर येणार, इकडनं Cl बाहेर येणार आणि इकडनं I बाहेर येणार आणि हे सर्वच्या सर्व बेन्झीनला अटॅच्ड होणार. म्हणजे आता जर का Br सोबत रिएक्शन झाली Br2 सोबत, तर इकडं मला ब्रोमोबेन्झीन मिळणार का नाही मिळणार आहे, ऑब्वियसली मिळणार आहे. इकडं आपल्याला काय मिळणार आहे, क्लोरोबेन्झीन मिळणार का नाही मिळणार आहे, मिळणार आहे सर. आणि इकडं मला काय मिळणार आहे, आयोडो बेन्झीन. ठीक आहे. म्हणजे मला एकच सांगायचं आहे, माझ्याकडे हॅलो बेन्झीन तयार होतोय का नाही होते, होतंय. किंवा माझ्याकडे अराईल हॅलाइड तयार होतोय का नाही होते या रिएक्शनमुळे. ठीक आहे, व्हेरी गुड. मग आता बघ, लक्ष द्या. आता अराईल हॅलाइड पण आपल्याकडे तयार होत आहे. सर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे, सर आपण बेन्झीनपासून बनवू शकतो, अजून दुसरा कुठला घटक असणार ज्याच्यापासून आपण बनवू शकतो. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. आता आपण काय केलं मुलांनो, बेन्झीनची रिंग घेतली. ठीक आहे. आणि त्याच्या डोक्यावर आपण N2X जॉईन केला. काय जॉईन केलं आहे, N2X. आता याचं नाव काय असणार सर, ही रिंग जी आहे त्याला आपण बेन्झीन असं म्हणतो. हा जो N2 आहे त्याला आपण डायअझो ग्रुप म्हणतो. मग आपण म्हणतो याला डायअझोनियम, याला काय म्हणतो आपण, डायअझोनियम. आणि हा जो X असतो त्याला म्हणतो आपण हॅलाइड. म्हणजे याचं संपूर्ण नाव काय झालं सर, बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. काय नाव झालं याचं संपूर्ण, बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. आता ज्यावेळेस आपण याची रिएक्शन कॉपर क्युप्रस हॅलाइड सोबत करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत आपण हायड्रोजन हॅलाइडसुद्धा घेतो, त्यावेळेस आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो नायट्रोजन ग्रुप आहे तो रिमूव्ह होतो आणि X जो आहे तो शिल्लक राहतो. म्हणजे मला सांगा, बेन्झीन डायअझोनियम हॅलाइडपासून मला हॅलो बेन्झीन मिळाला का नाही, किंवा अराईल हॅलाइड मिळाला का नाही मिळाला आहे, मला मिळाला. कळतंय सर्वांना. ठीक आहे. आता आपण काय केलं बघा, आपण काय केलं की आपण अराईल हॅलाइड घेतला. आता हा जो अराईल हॅलाइड आहे मुलांनो, आता ह्या अराईल हॅलाइडची आपण काय केली, रिएक्शन जी आहे ती 2 मोल्स ऑफ सोडियम सोबत केली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये CH3Cl टाकला आणि रिएक्शन जी आहे ती ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते, ड्राय इथरच्या. आता होणार असं आहे की CH3Cl पैकी हा जो CH3 पार्ट असणार आहे तो काय होणार आहे, या Xच्या जागेवर रिप्लेस होणार आहे आणि मला टोल्यून मिळणार आहे का नाही मिळणार आहे, किंवा मिथाइल बेन्झीन मिळणार आहे का नाही मिळणार आहे, मला मिळणार आहे. आता पहिली ही प्रॉपर्टी झाली. आता सेकंड काय असणार सर, सेकंड केसमध्ये आपण 2 मोल्स ऑफ सोडियम घेतले आणि त्याच्यानंतर आपण ड्राय इथर घेतला. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा पण तुम्हाला सोडियम आणि ड्राय इथर दिसतं तेव्हा तुम्हाला इथं वुड्स रिएक्शन कन्सिडर करायची आहे. आणि ज्यावेळेस ॲरोमॅटिक ग्रुप असतो तेव्हा त्याला आपण फिटिक रिएक्शन म्हणतो. पण तुम्हाला इथं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सोडियम दिसतोय तुम्हाला, ड्राय इथर दिसतोय तुम्हाला, या रिंगला डबल करून टाका. म्हणजे ही जी रिंग होती तिला आपण काय लिहिलं सर, डबल लिहिलं. काही अडचण इथपर्यंत कोणाला सुद्धा. याला काय म्हणणार सर मग, हां, कार्बनला कार्बन असले किंवा ॲलिफॅटिक किंवा अल्काइल ग्रुप असला तर अल्काइलला डबल करून अल्केन तयार करायचा आणि एरोमॅटिक रिंग राहिलं, अराईल राहिला तर अराईलला डबल करून एरोमॅटिक रिंग लिहायची. सर याचं नाव काय असणार, याचं नाव असणार आहे बायफिनाइल. काय असणार याचं नाव, बायफिनाइल. कळाले इथपर्यंत सर्वांना. आता नेक्स्ट काय केलं मुलांनो आपण, मला सांगा, व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित. आता आपण काय केलं की ह्या अराईल हॅलाइडची रिएक्शन जी आहे ती Cl2 सोबत केली. कोणासोबत केली ती, Cl2 सोबत. आता मला एवढंच सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण Cl2 सोबत रिएक्शन करणार आहे ह्या अराईल हॅलाइडची, त्यावेळेस एक जो Cl आहे तो ऑर्थो पोझिशनला जाणार आणि दुसरा Cl जो असणार आहे तो पॅरा पोझिशनला जाणार आहे. दुसरा कुठे जाणार आहे,
पॅरा पोझिशनला. आणि हा जो पॅरा प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे मुलांनो? मेजर प्रोडक्ट. हे सांगितले आपण अनेक वेळेस की पॅरावाला काय असतो? नेहमी मेजर असतो. कळालं एवढं? नाव नेक्स्ट काय केलं मुलांना आपण? नेक्स्ट रिएक्शनमध्ये आपण याची रिएक्शन नायट्रिक ॲसिड सोबत केली, HNO3 सोबत केली. आता HNO3ला मी OHNO2 लिहू शकतो का नाही लिहू शकत? लिहू शकतो ना. मग हा जो NO2 ग्रुप असणार आहे तो पुन्हा सेम केस. आता इथं क्लोरिनेशन झालं, इथं नायट्रेशन होणार कारण की NO2 ग्रुप जाऊन अटॅच्ड होणार. म्हणजे इथं X पुन्हा इथं सेम होणार. ऑर्थोला एक NO2 जाणार आणि दुसरा NO2 कुठे जाणार सर? पॅराला जाणार. काही डाऊट इथपर्यंत कोणाला? नेहमीप्रमाणे पॅरा प्रोडक्ट काय असणार आहे? मेजर का मायनर? मेजर असणार सर. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट सर, पहिल्या केसमध्ये ही मागे केस बघितली त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रिक ॲसिड घेतला सर. आता तुम्ही काय घ्या सर? सल्फ्युरिक ॲसिड घ्या, H2SO4 घ्या. आता H2SO4ला आपण OHSO3H लिहू शकतो का नाही लिहू शकत सर? लिहू शकतो. मग आता जर NO2च्या जागेवर काय मिळणार मला? SO3H. NO2च्या जागेवर काय मिळणार मला? SO3H. याचं नाव असणार पॅरा सल्फ्युनिक किंवा 4 क्लोरो बेन्झिन सल्फ्युनिक ॲसिड. हा कुठला प्रोडक्ट असणार आहे? आणि मेजर प्रोडक्ट असणार. एवढं कळालं सर्वांना? नाव नेक्स्ट काय केलं मुलांनो? आपण जो आपल्याकडे जो अराईल हॅलाइड होता त्याची रिएक्शन आपण CH3Cl सोबत केली. आता काय होणार आहे? हा जो आपल्याकडे इमॅजिन करा आता क्लोरोबेन्झिन आहे. आपल्याकडे काय आहे? क्लोरोबेन्झिन. आता होणार काय की हा जो CH3 असणार आहे तो एकदा कुठे जाणार आहे? ऑर्थोला. एकदा कुठे जाणार तो? ऑर्थोला. आणि एकदा कुठे जाणार सर तो? पॅराला जाणार. ठीक आहे सर, एवढी गोष्ट पण आम्हाला कळाली सर. आणि हा जो प्रोडक्ट असणार सर पॅरावाला तो काय असणार आहे? मेजर प्रोडक्ट. मेजर मायनर कोण असतं ते विचारलं जातं. एवढं कळालं मुलांना सर्वांना? नाव नेक्स्ट काय करतोय मुलांना? आपण व्यवस्थित समजून घ्यायचंय. पुन्हा आपण काय केलं की क्लोरोबेन्झिन घेतला. पुन्हा आपण काय केलंय? क्लोरोबेन्झिन. या क्लोरोबेन्झिनची रिएक्शन आपण CH3C+OCl सोबत केली. कोणासोबत केली? CH3C+OCl सोबत केली. आता होणार काय की याच्यापैकी हा जो CH3CO ग्रुप असणार आहे तो एकदा ऑर्थोला जाणार आणि एकदा कुठे जाणार मुलांनो? पॅराला जाणार. आणि पॅरावाला काय असणार आहे आपला? मेजर प्रोडक्ट. सर यांचं नाव काय? व्यवस्थित सांगता का जरा? हो सांगतो मुलांना. इथं बघा, इथं 1 कन्सिडर केलं, याला 2 कन्सिडर केला. इथं याला 1 2 3 4 कन्सिडर केला. इथं बघतो तर काय दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन ग्रुप अटॅच्ड आहे. म्हणजे मी 2 क्लोरो लिहू शकतो इथं. हा कुठला ग्रुप झाला? ॲसिटो ग्रुप. मग मी इथं 2 क्लोरो ॲसिटो आणि फिनॉन लिहू शकतो का नाही लिहू शकत? याचं नाव काय असणार सर? 4 क्लोरो ॲसिटो फिनॉन. काय असणार? अरे कळालं काय एवढं सर्वांना? नाव नेक्स्ट. आता सर आपण स्वाट्स रिएक्शन बघितली, आपण फिंकलस्टेन रिएक्शन पण सर मागे बघितले. आता आपल्याला बघायचं आहे सँड मेयर रिएक्शन. कुठली रिएक्शन बघायची? सँड मेयर रिएक्शन. आता सँड मेयर रिएक्शन काय असणार सर? मुलांना मी काय केलं की मी बेन्झीन डायओझोनियम हॅलाइड घेतोय. काय घेतोय मी? बेन्झीन डायओझोनियम हॅलाइड घेतोय. आता मागे स्ट्रक्चर बघितलं ना आपण त्याचं काय होतं काय नाही. आता मी काय केलं या दोन्ही केसमध्ये, आता पहिल्या केसमध्ये मी CuCl घेतला, दुसऱ्या केसमध्ये मी CuBr घेतला. बरोबर. आता जेव्हा CuCl घेणार तेव्हा तुम्हाला HCl घ्यायचं आहे आणि जेव्हा CuBr घेणार तेव्हा HBr घ्यायचं आहे. ठीक आहे. आता या केसमध्ये काय होणार आहे सर? इकडं फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे सर्व जाणारे फक्त हा Cl आणि हा Br ह्या सर्वाच्या जागेवर रिप्लेस होणार आहे. म्हणजे हे बाहेर गेलं आणि हा Cl आत आला. म्हणजे ArCl तयार झाला का नाही झाला? इकडं काय तयार होणार मुलांनो? ArBr. याचं नाव काय असणार आहे? क्लोरोबेन्झिन. याचं नाव काय असणार? आणि याचं नाव काय असणार आहे सर? ब्रोमोबेन्झिन. काय असणार आहे सर?
ब्रोमोबेन्झीन. एवढी गोष्ट तुम्हाला कळाली असणार. आपण वुड्स रिॲक्शन बघितली ऑलरेडी, फिटिक पण बघितली आपण, वुड्स फिटिक पण बघितली रिॲक्शन. आता वुड्स फिटिक राहिली आपली बघायची, मी ती सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. आता ज्यावेळेस मुलांनो आपण काय केलं की 2 मोल्स ऑफ RX घेतले, आपण 2 मोल ऑफ ARX घेतले, आणि आता काय घेतलं आपण, एक ARX घेतला आणि एक RX घेतला. अरे कळतंय का इतकं? वा. आता बघा, हा जो RX होता त्याला आपण अल्काइल हॅलाइड म्हटलं, RX ला काय म्हटलं आपण, म्हणजे दोन्ही पण मोल्स आपण कसले घेतले, अल्काइल हॅलाइडचे. इथं आपण दोन्ही पण मोल्स कसले घेतले, अराइल हॅलाइड. आणि इकडं काय केले आपण, एक मोल अराइल हॅलाइडचा घेतलाय आणि दुसरा मोल कुठला घेतलाय, अल्काइल हॅलाइडचा घेतलाय. आता समजून घ्या काय 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 नाही. आता मुलांनो या प्रत्येक केसमध्ये प्रत्येकाची रिएक्शन आपण 2 मोल्स ऑफ सोडियम सोबत करतोय. 2 मोल्स ऑफ कोणासोबत करतोय आपण, सोडियम सोबत. आता ही रिएक्शन इकडं असू द्या, इकडं असू द्या किंवा इकडं असू द्या, ही होते ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते ही, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. आता मुलांनो एक गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासारखी आहे की ज्या वेळेस 2 मोल्स ऑफ अल्काइल हॅलाइड असतात फक्त, तेव्हा त्या रिएक्शनला म्हणतो आपण वुड्स रिएक्शन. कुठली रिएक्शन म्हणत असतो आपण, वुड्स रिएक्शन. जेव्हा 2 मोल्स अराइल हॅलाइडचे असतात तेव्हा त्याला म्हणत असतो आपण फिटिक रिएक्शन. काय म्हणत असतो त्याला आपण, फिटिक रिएक्शन. आणि ज्या वेळेस 1 मोल अराइल हॅलाइडचा आणि दुसरा मोल अल्काइल हॅलाइडचा असतो तेव्हा त्याला आपण वुड्स फिटिक रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ठीक आहे सर. मग आता आम्ही काय करायचं अशा केसमध्ये, आम्ही नेमकं काय करायचं. आता तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही. 2 R दिसत आहे ना, इकडं फक्त RR लिहून द्यायचं. इकडं 2 AR दिसत आहे ना, काहीच करायचं नाही, फक्त इकडे AR लिहून द्यायचं. ठीक आहे. इकडे एक R दिसतोय ना, इकडे एक AR दिसतोय ना, काय करायचं नाही, AR लिहून द्या. समजलं मुलांनो? व्हेरी व्हेरी गुड. नाव नेक्स्ट. आता झालं होतं तरी मी पुन्हा एकदा सांगितलं, उगाच डाऊट नको मुलांना म्हणून. आता डाऊट्स येऊ पण द्यायचे नाही सोप्या सोप्या गोष्टींमध्ये. आता पुढे बघायचं आपल्याला फ्रीडल क्राफ्ट्स रिएक्शन. कुठली रिएक्शन बघायची, फ्रीडल क्राफ्ट. हां. आता याच्यामध्ये काय करतो आपण, क्लोरोबेन्झीन घेतो. कुठला बेन्झीन घेतो आपण, याची रिएक्शन आपण मिथाइल क्लोराईड सोबत केली. कोणासोबत केली, मिथाइल क्लोराईड सोबत. आता होणार काय की मिथाइल क्लोराईड मधला हा जो CH3 ग्रुप असणार आहे ना, तो एकदा कुठे जाणार, ऑर्थो पोझिशनला जाणार. एकदा कुठल्या पोझिशनला जाणार, तो ऑर्थोला. ऑर्थोवाला मायनर असणार ना कृष्ण, आणि एकदा कुठे जाणार आहे, तो पॅरावाला काय असणार आहे, आणि मेजर प्रोडक्ट. मेजर. चला कळालं सर्वांना एवढं. नेक्स्ट आता आपल्याला लास्ट टॉपिक बघायचा मुलांना या चॅप्टरचा, तो आहे पॉलीहेलोजन कंपाऊंड्स. काय आहे तो, पॉलीहेलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय सर, जेव्हा एकापेक्षा जास्त हेलोजन एकमेकांसोबत कंबाईन करून जो कंपाऊंड तयार करतात त्याला पॉलीहेलोजन कंपाऊंड असे म्हणतात. अरे कळतंय का? आता याच्यामध्ये मी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला DDT सांगणार आहे. काय सांगणार आहे, DDT. आता DDTचा फुल फॉर्म काय असतो सर, माझ्यासोबत रिपीट करा सर्वांनी. डायक्लोरो, डायफिनाइल, ट्रायक्लोरो, इथेन. आता सर कळालं आम्हाला, एवढं कळालं DDT काय आहे काय नाही कळालं, फुल फॉर्म कळालं. आता मुलांनो डायक्लोरो आहे, स्ट्रक्चर समजून घ्यायचं. स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं. आता स्ट्रक्चरसाठी तुम्हाला काय करायचं आहे की इकडे एक बेन्झीनची रिंग लक्षात ठेवली आणि इकडे एक दुसरी बेन्झीनची रिंग तुम्ही इझिली लक्षात ठेवली. आता तुम्हाला काय करायचं, इकडनं एक आणायचं एरो, इकडनं एक एरो आणायचं. ठीक आहे. या दोन्हींना तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. या दोन्हींना कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आता क्लोरो किती आहे, 3 आहे. मग 1 2 3 या तिन्ही साईडला तुम्हाला काय दाखवायचं आहे, क्लोरो ग्रुप. कुठल्या सर, आणि बेन्झीन डायक्लोरो डायफिनाइल आहे ना, मग 2 फिनाइलला 2 क्लोरीन ग्रुप अटॅच असणार. मग इकडं आणि एक इकडं दाखवला. हे स्ट्रक्चर कसलं झालं मुलांनो, DDTचं. अत्यंत महत्त्वाची पार्ट आहे. आता पुढे क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय असतो सर, CHCl3.
मिथायलिन क्लोराईडचा फॉर्म्युला काय असणार आहे सर CH2Cl2. त्याच्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईडचा काय असणार सर CCl4. आयडोफॉर्मचा काय असणार सर CHI3. फ्रिऑन्स म्हणजे काय असणार सर फ्रिऑन्सला आपण CFC असं म्हणतो क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. आता फ्रिऑन्समध्ये काय असतो की एक असतो डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. एक कोण असतो डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. काय असतो एक डायक्लोरोमिथेन. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय असतो मुलांनो CCl2F2. काय असतो CCl2F2 बरोबर. आता पुढे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या जरा. आता मी काय केलं डाय हा शब्द काढला. मग आता काय शिल्लक आहे फक्त क्लोरो डाय फ्लोरो मिथेन. काय शिल्लक राहिला फक्त क्लोरो डायफ्लोरो मिथेन. आता फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ह्या CLला तुम्हाला काढायचं आणि या Cला जरा H लिहा. म्हणजे काय तयार झाला फॉर्म्युला CHClF2. काय व्हेरी गुड CHClF2 तयार झाला. पुढे काय लक्षात ठेवायचं सर. आता पुढे लक्षात ठेवा ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन. काय लक्षात ठेवणार ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन. आता याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे सर ट्रायक्लोरो आहे ना मग Cl3F CCl3F. काय असणार आहे फॉर्म्युला CCl3F असणार आहे. आता मी यावर्षीचा एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगतो जो आजपर्यंत आला नाही, यावर्षी येण्याची शक्यता. आपण DDT आणि DDTचा फुल फॉर्म सांगितला, प्रत्येक वर्षी येतो. यावर्षी त्याचा फॉर्म्युला येण्याची दाट शक्यता वाटते मला. तो फॉर्म्युला लक्षात ठेवून घ्या C14H9Cl5. काय आहे त्याचा फॉर्म्युला H9 आहे कृष्णादे H9Cl5. वन सेकंड सांगा फॉर्म्युला काय C14H9Cl5. ठीक आहे. ह्या वर्षीचा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे MST CETला. अरे कळालं का सर्वांना. व्हेरी गुड. चॅप्टर काय झाला आपला